शासनाजवळ नाही पैसा. मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये वाकडे तिकडे निर्णय घेऊन शासनाच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. उरल्या सुरल्या जे काही लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पैसा गेला, मोफत तीर्थयात्रा होत्या, मोफत सिनियर सिटीजनला एसटीचा प्रवास होता, नंतर महिलाला तर मोफतच होता. अनेक काही अशा गोष्टी जे काही निर्णय घेतले होते त्या अनुषंगाने तिजोरीवर एवढा मोठा भार पडला आहे. आणि मला वाटतं की त्या माध्यमातून आता शासन सगळ्यांची पूर्तता करू शकत. अरे तुम्ही लाडकी बहिणीचा लाभ देताना तू शासन करता आहे, तू नोकरीला आहे, तू इन्कम टॅक्स पेड आहे, काय बघितलं नाही. कोणी अर्ज करा घेऊन टाका, अर्ज करा घेऊन, आता द्या वापस, आता द्या वापस. 9 लाख महिला तुम्ही आता कमी केल्या, म्हणजे आता लाडक्या बहिणीचं काम संपलं का? मला ह्या निमित्तानं आपल्याला विचारायचं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि म्हणून आता ह्या सगळ्या जिव्हाळ्याचे विषय आता बघा तुम्ही, पहिलं बजेट असेल हे महाराष्ट्राचं, सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकही काम दाखवलेलं नाही. तर जुने जेवढे काम आहेत, आज जो शेतकरी आत्महत्या करतोय, काही दिवसानं ठेकेदार आत्महत्या करतील ही वस्तुस्थिती आहे. त्या ठेकेदारांनी कर्जानं पैसे आणून कामं केली शासनाच्या दबावापोटी. कारण इथं काय झालंय, शासनानं कामं काढले, टेंडर प्रक्रिया झाली, पुढाऱ्यांनी माल हल्ला, अधिकाऱ्यांनी माल हल्ला. आता बिलं कामं करून उचलायचे तर पैसे नाही. पैसे तर कामं करायला व्याजानं आणले, कारण ह्यांच्या निवडणुका होत्या, त्यामुळे काही कर, माझ्या मतदारसंघात हे काम झालं पाहिजे, मला उद्या मतदान घ्यायचं. त्यांनी बिचाराने आशेपोटी केलं. आता आशा मरावी पण माया मरावी पण आशा मरू नये अशी म्हण आहे. तशी परिस्थिती या सगळ्या ठेकेदारांची झालेली आहे. आणि म्हणून शासन एकीकडं या सगळ्यांचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी शासनात बसलेले माणसं बघा, जेव्हा एखादा मंत्री म्हणून एखादा शपथ घेतो, तो सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची, मी ह्या देशाची सार्वभौमत्व टिकवण्याची शपथ घेतो. तोच पदावर बसलेला जर मंत्री समाजामध्ये धुई निर्माण करण्याचं जर काम करीत असेल, ह्याचा देशद्रोह नाही का? हा राष्ट्रद्रोह नाहीये का? हा माझा पहिला प्रश्न असेल. आणि खरं जर भारतीय जनता पार्टी ही तत्वानं चालणारी पार्टी असेल, ते खरं जर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असतील, संस्काराचे पुरस्कर्ते असतील, तर अशा अपप्रवृत्तीला बाजूला केलं पाहिजे आणि सत्याला पुढे आणलं पाहिजे. ठीक आहे, औरंगजेबाची कबर तुम्हाला आजच दिसली का बाबा? अनेक वर्षानुवर्षापासून ती कबर आहे. ठीक आहे, तुम्हाला काय कायदेशीर कारवाई करायची आहे, काय करायचं आहे, तुम्ही कायद्याने तुम्ही निर्णय घेऊ शकता. सभागृहात एखादं बिल पास करा, चर्चेला आणा, त्याच्यातून निर्णय घ्या, काय पुढची भूमिका ठरवतील. पण आज उठलं की तुम्हाला काय राहणार? म्हणजे तुम्हाला समाजामध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजायची आहे का? उद्या लोकांना गुन्हा गोविंदांना नांदायला लागले या राज्यामध्ये, या देशामध्ये, तुम्हाला नांदू द्यायचे नाहीत का? तुम्हाला लव जिहाद आजच दिसला का? कालपर्यंत नव्हता का? म्हणजे हे सगळे प्रश्न आज जे तुम्ही उभे करताय, हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले प्रश्न आहेत. पण तुम्ही आज हे का काढतायत? जिथं की सत्ताधारी तुम्ही आहात, राज्यातली सत्ता तुमच्याजवळ, देशातली सत्ता तुमच्याजवळ, स्थानिक स्वराज्य संस्थेतली सत्ता तुमच्याजवळ. मग आता तुम्हाला कुठला निर्णय घ्यायला कोणी अडवलंय का? आणि तुम्हाला एवढं भीती वाटायचं काय कारण? तुम्ही का लोकांना भेडवून तुम्ही स्वतःच उल्लू सीधा करण्याचं काम करताय का? असे अनेक प्रश्न माझ्या समोर या ठिकाणी दिसतात. म्हणून शासनानं असं कुठलं काम करू नये की जेणेकरून घराघरामध्ये उद्या चुली पेटायच्या ऐवजी घरं पेटतील. असं कुठलंही कृत्य शासनानं करू नये, याची खबरदारी शासनाने घ्यावी एवढं मला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.